श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आज 4था अध्याय आपण घेणार आहोत. चतुर्थाध्याय. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. नलगे करे तीर्थाटन योगा अभ्यास होम हवन, सांडोनिया अवगाशीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. दत्ताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती, न पराया दर्शन देती स्वइच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव, ते हे तयांचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्या ते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी तयांच्या दाशी, नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानव रूप. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयांची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवाचा. स्वामी नाना खेळ करती विचित्र लीला दाखविती. नगरवासी जनाची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चिंती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागते संताने, व्हावे म्हणून या लग्ने येती दूरदेशाहुनी. शरीर भोंगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले, मायामय पसाऱ्यात पसले ऐसे आले किती एक. सर्वांसी कल्पद्रुमा समान होऊनी कामना करीती पूर्ण. भक्तकाजवस्तव अवतीर्ण मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्वती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करीताती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी मस्त जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी, साधू लक्षण यांचे अंगी कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले, यात स्वार्थ ना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐसी तयांनी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटसी आले तेव्हा केले नवल एक. पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून, ज्या घरी बैसले तेथून उठून या चालवले. एका भक्तांची या घरी पातली समर्थांची स्वारी, ते हे दोघे अविचारी होते बराबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनीची जन आख्यांत पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वांचे, हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवेती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती, कोणी आनोनिया देती, कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे ही कुमती. म्हणून कवी वर्णदाती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती यछत मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी, तो येऊनी सेवकरी संन्याशाच्या पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यदिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चाळशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलयुगी वाढिले निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती वर्णी कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकत कथा समत, सदा परिशुद्ध प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामी
स्वामी राजार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. 4था अध्याय संपलेला आहे. 4थ्या अध्यायाचा कथासार पुढील प्रमाणे आहे. श्री स्वामी नामाचे श्रवण करणे, तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतकेच श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होम हवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामीनाम सतत घेत राहिल्याने 4ही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्ममृत्यूच्या खेपा चुकतात. मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पाच्या घरी परतले. चोळप्पाच्या घरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामींच्या सहवासाचे अक्षम्य धन प्राप्त झाले. श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्यांच्या कुटुंबियाची हर तऱ्हेने परीक्षा घेतली, मात्र ते सर्व श्री स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले. श्री स्वामी कृपा प्राप्त करत राहिले. इथे स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली. लांब लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसांगणिक वाढू लागले. मात्र त्यात काही कुटील निंदकही होते. असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तिथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन आले. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशासमोर ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः उपासी असल्याने ते संन्याशी देखील काही खाऊ शकले नाहीत. अशातच संपूर्ण दिवस सरला. त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्याशी क्षमायाचना करते झाले. श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे 4था अध्याय आपला संपलेला आहे. श्री स्वामी समर्थ.